आपण आजच्या संदेशाकडे जाऊ आणि मी तुम्हाला सांगतो आजचा जो संदेश आहे, आजचं जे वचन आहे, हे म्हणजे आजचा संदेश आहे, याचं जो शीर्षक आहे की ख्रिस्त कोण आहे. आता या जगाला ख्रिस्त कोण आहे या गोष्टीविषयी काही ना काही तुमची विचारणा आहे, काही मनधारणा आहे, काही तुमची समज आहे. आणि मी तुम्हाला हात धरून आणि तुम्हाला मी म्हणजे काय विनंती करू, जितकी असेल ते विनंती करतो की हे जे संदेश जो आहे का ख्रिस्त कोण आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर या संदेशाद्वारे तुम्ही घ्या. कारण या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुमच्यासाठी का ख्रिस्त कोण आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर एवढं महत्वाचं आहे कारण हे उत्तर तुमचं अनंताचं जीवन ठरवेल. समजलं का महत्वाचं आहे? का हे उत्तर काय आहे, ख्रिस्त काय आहे? कारण अनेक गोष्टी ख्रिस्ताविषयी बोलल्या जातो. मी तुम्हाला सांगतो, जसं काही लोकांना काय वाटत असेल, येशू ख्रिस्त हा ख्रिस्त जो धर्म किंवा ख्रिस्ती धर्मी जे आहेत त्यांचा देव आहे, बरोबर. काही लोकांना असं वाटत असेल, पण हे पुढे जाण्याच्या आधी मी पहिले सांगतो ही गोष्ट चुकीची आहे. कारण ज्यांना असं वाटतं की हा ख्रिस्त जो धर्म आहे किंवा बाकीच्या धर्मातला एक जो धर्म आहे ख्रिस्ती ज्याला म्हणतात त्यांचा हा देव आहे, हे जर तुमची विचारणा असेल किंवा समज असेल, तुम्ही चुकत आहात. ते तुम्ही आज सुधारली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं का तुमचा जो व्ह्यू आहे, म्हणजे तुमची जे समज आहे की ख्रिस्त कोण आहे, हे जोपर्यंत क्लिअर होत नाही, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत तुमचं अनंताचं जीवन हे धोक्यात आहे. म्हणून हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जे पहिलीच जे मन आहे की तुम्हाला जर एखाद्या नॉर्मल व्यक्तीला विचारलं, कारण तुला येशू ख्रिस्त माहित आहे का, तो म्हणेल हो. कोण आहे तो? आणि तो एक ख्रिस्ती धर्मी जे लोक आहे ज्याला ख्रिश्चन म्हणतात त्याचा देव आहे. आणि हे जनरल, आणि तुमच्यात जे बसले असतील तुम्हालाही हे वाटत असेल, तर मी तुम्हाला हे पुढे जाण्याच्या आधीच सांगत आहे की ही गोष्ट खोटी किंवा चुकीची आहे आणि ते आपण पुढे बोलू. पण बाकीच्या लोकांना काय काय वाटतं ते आपण समजू. काही लोकांना वाटतं की तो एक देवाने पाठवलेला संदेष्टा होता. काही लोकांना वाटतं की तो एक चांगला मनुष्य होता. काही लोकांना वाटतं की तो अनेक स्वर्गाचे मार्ग जे आहेत त्यातला हा म्हणते का मी मार्ग आहे असा तो होता. आणि अशा अनेक गोष्टीद्वारे काय आहे, लोकांना काही ना काही ख्रिस्ताविषयीची माहिती. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की याचं अचूक उत्तर की ख्रिस्त कोण आहे, आणि याचं अचूक उत्तर जेव्हा तुम्हाला कळेल, तुम्हाला समजेल, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल, तेव्हा तुमचं जीवन बदलेल. आणि जर तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं, जी पहिली मनधरणा जी सगळ्या जगाला माहीत आहे का येशू ख्रिस्ती धर्माचा देव आहे, हे जर तुमची हे असेल, तुम्ही फसले. मी तुम्हाला स्वतःहून सांगतो का तुम्ही चुकीत, म्हणजे तुम्हाला समजलंच नाही ख्रिस्त काय आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी क्लिअर करणे, कारण तुमचं अनंताचं जीवन याच्यावर अवलंबून आहे का या प्रश्नाचं खरं उत्तर का ख्रिस्त कोण आहे. आणि हा प्रश्न फक्त मी किंवा आजचा संदेश तुम्हाला विचारत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर होता, त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले, त्याने खूप सारे कार्य केले, म्हणून खूप सारे लोक त्याला फॉलो करायचे. आणि येशू ख्रिस्ताने हा प्रश्न विचारला. मी तुमच्यासाठी वचन वाचतो. मत्तय 16:13 मध्ये म्हटलं आहे की येशू फिलिपाच्या कैसरिया भागाकडे गेला. तो त्यांच्या शिष्यांना म्हणाला, म्हणून येशू त्यांना विचारला, कारण मी तुम्हाला सांगितलं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तो म्हणतो, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात, म्हणजे काय समजतात, म्हणजे मी कोण आहे याच्याविषयी लोक काय म्हणत आहेत. आणि ते म्हणाले, काही म्हणतात का तू बाप्तिस्मा करणारा योहान आहे, तर कित्येक एलिया, तर दुसरे काही इर्मिया किंवा संदेष्टापैकी एक असे म्हणतात. तर यांनी सगळ्यांनी आपापली जी आहे ती सांगितली. कोणी म्हणतात तू बाप्तिस्मा करणारा संदेष्टा, तू जुन्या करारातला संदेष्टा, तू हा आहे, तू तो आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, बरं हे सगळं ठीक जाऊ द्या, पण तुला काय वाटतं का मी कोण आहे. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे. सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला काय वाटतं की येशू ख्रिस्त कोण आहे. आणि मग येशूने त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. आणि शिमोन पेत्राने उत्तर दिले, आणि हे सगळ्यात महत्वाचं, शिमोन पेत्राने उत्तर जे मी हायलाइट इथं केलं, काय म्हणतो, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस.
आणि मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला समजत नाही, विचार करा या गोष्टीविषयी. जेव्हा तुम्ही हे धर्म आणि हा ख्रिश्चन देवाचा धर्म, पेत्राने उत्तर दिलं का? नाही, तू ख्रिस्त आहे, जो ख्रिश्चन धर्म आहे त्याचा देव बरोबर. तो नाही, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. आणि मग जेव्हा तुम्हाला हे समजेल की खरंच जिवंत स्वर्गातील देवाचा पुत्र याच्याविषयी आपण बोलत आहोत, तो हा ख्रिस्त आहे. आणि जसं तुम्हाला या गोष्टीविषयीचं गांभीर्य, सत्य तुम्हाला कळेल, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या आपोआप समजतील का मग देवाचा पुत्र कशासाठी आला आणि मग त्याचं माझ्यासाठी कार्य काय आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जसं देवाने त्या लोकांना तो प्रश्न विचारला, आज तुमच्यासाठी सुद्धा का काय आहे, आमचा एक ख्रिश्चन धर्म आहे, त्यांचा तो देव आहे, त्याचा ईस्टर साजरा करायला आले आहो, की जो स्वर्गातील जिवंत देव ख्रिस्त आहे, जो देव आहे त्याचा हा पुत्र आहे, जो या पृथ्वीवर आला, त्याच्याविषयी हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला मी सांगतो, कारण मी तुम्हाला सांगू, अनेक ख्रिश्चन धर्मातले लोक नरकात असतील, कारण याला त्यांचा अर्थ समजला नाही. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सदैव सांगत असतो की इथं मी ख्रिश्चन धर्म शिकवत नाही, तो मी सोडला, त्याच्यात मी होतो, त्याच्यात काहीच परिवर्तन होत नाही. जे खरी परिवर्तन होतं जेव्हा तुम्हाला समजतं की ख्रिस्त काय. पुढे आपण बोलू. म्हणून आता या गोष्टीविषयी आपण बोलू. त्याने काय म्हटलं, ख्रिस्त. तर ख्रिस्त हा शब्द समजून घ्या, याचा अर्थ काय आहे. आपण येशू ख्रिस्त म्हणतो, येशू त्याचं पहिलं नाव आहे, तर हे नाव थोड्या वेळसाठी आपण दूर ठेवू आणि ख्रिस्त म्हणजे काय हे समजून घ्या. ख्रिस्त याचा अर्थ मसीहा. मसीहा म्हणजे काय, वाचवणारा. मसीहा म्हणजे काय, अभिषिक्त. मसीहा म्हणजे देवाने निवडलेला. मसीहा म्हणजे ख्रिस्त म्हणजे की तो लोकांना वाचवायला येणारा. मसीहा किंवा ख्रिस्त म्हणजे जो आपलं राज्य इथं प्रस्थापित करेल, असा जो व्यक्ती आहे, जो देवाने निवडलेला आहे, त्या व्यक्तीला ख्रिस्त म्हटल्या जातं. आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला समजणं की ख्रिस्त या शब्दाचा अर्थ काय आहे आणि हा ख्रिस्त ही देवाची योजना काय आहे. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त याच्यावर आपण नंतर येऊ. पहिले आपल्याला ख्रिस्त कोण आहे आणि देवाची योजना काय आहे, आणि त्या ख्रिस्तावरून मग आपण येशू जवळ कसे येऊ शकतो, किंवा खरंच जो ख्रिस्त आपण म्हणतो तो खरंच हा येशू आहे का. कारण फार महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या मनुष्याकडे जाता, विचार करा, कारण तुमचं अनंत काळचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. कारण सार्वकालिक जीवनाचं दान तो देण्याचं सांगत आहे. आणि जर जो ख्रिस्त आपण ऐकत आहोत तो जर हा येशू नसेल तर आपण चुकत आहोत. म्हणून मी तुम्हाला काय सांगत आहे, फक्त आपण बघणार आहोत की ख्रिस्त कोण आहे, आणि त्यानंतर आपण बघू की हा येशू जो म्हणत आहे तो खरंच ख्रिस्त आहे का. आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टी कळतील आणि जेव्हा तुम्ही त्याने जे केलं त्या गोष्टीवर विश्वास ठेवाल, तेव्हा कुठं खरं तारणाची जे भेट तुम्ही स्वीकारू शकाल. नाहीतर मी तुम्हाला सांगू, अनेक इथंच अटकले का हा ख्रिस्त धर्माचा देव आहे. आणि म्हणून मी पुन्हा तुम्हाला सांगतो, जर तुम्ही इथे असाल, तुम्ही फसता, तुम्ही खतम होऊन जाल, कारण तुम्हाला जीवनाचं सत्यच कळलं नाही. आणि म्हणून खरी डेफिनेशन किंवा व्याख्या समजणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून हे समजण्यासाठी आता पण कसं समजेल, तर देवाने जसं आपल्याला माहित आहे, आदाम आणि हवेने जसं पाप केलं, आदाम आणि हवेने पाप केल्यानंतर जसं त्यांच्यावर पाप आलं, आता त्यांना कोणी ना कोणी त्यांच्या पापापासून वाचवणारा पाहिजे, कोणी ना कोणी त्यांना न्यायापासून वाचवणारा पाहिजे. आणि तसंच आदाम आणि हवेतून आपण आलो, आणि आपण जेव्हा देवापासून दूर गेलो, कारण आपण सगळे दोषी आहोत, पापाचं वेतन मरण आहे. जसं आदाम आणि हवेला वाचवणारा कोणी पाहिजे होतं, तसं या पूर्ण मनुष्य जातीला, या चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीला वाचवणारा कोणीतरी पाहिजे. आणि तुम्ही आणि मी स्वतःला वाचू शकत नाही, कारण आपण पाप आपल्या विरोधात कधीच करत नाही. आपण पाप जो स्वर्गातील देव आहे त्याच्या विरोधात करतो. आणि म्हणून तुम्ही ही अशी गोष्ट झाली, मी स्वतःला सॉरी म्हणते, है की नाही, मी स्वतःला माझे पाप धुते, असं होत नाही. आणि म्हणून कारण देव प्रीती आहे,
कारण देव तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो आणि त्याची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, आणि म्हणून देवाने काय केला की मी तुमच्यासाठी ख्रिस्त पाठवेल. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त पाठवेल हे म्हणत नाही, मी तुमच्यासाठी ख्रिस्त पाठवेल. ख्रिस्त म्हणजे कोण? वाचवणारा, तारणारा, देवाने निवडलेला, देवाचा अभिषिक्त, हा मी तुमच्यासाठी पाठवेल. मग आता जेव्हा या जगाला पहिलेपासून या गोष्टी समजण्यासाठी जसं देवाने काय केलं, या बायबलमध्ये बायबल 2 याच्यात विभागल्या गेलं. एक आहे जुना करार, एक आहे नवीन करार. तर जुन्या करारात म्हणजे देवाने संदेश ते निवडले आणि त्या संदेश त्यांना देवाने भाकीत दिलं. त्यांना देवाने संदेश दिले की जो ख्रिस्त येणारा आहे त्यांच्याविषयी तू लिही, म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा या लोकांना समजेल की अरे, ज्या ख्रिस्ताविषयी सांगितलं गेलं हाच तो ख्रिस्त आहे. समजलं? कारण देवाची योजना आहे का तुम्हाला आणि आपल्याला मरणापासून वाचवण्यासाठी, अनंत काळच्या नरकापासून वाचवण्यासाठी देवाची योजना आहे की ख्रिस्त पाठवावा. आता ख्रिस्त कसा ओळखेल तुम्हाला माहिती आहे का? या जगाचा जेव्हा इतिहास तुम्ही बघाल, असे अनेक लोक होऊन गेले जे म्हणतात की मी ख्रिस्त आहे. या एकच नाही, अनेक लोक होऊन गेले या जगाचा. जेव्हा बघाल तुम्ही, आजही लोक येतात आणि म्हणतात की मी मसीह आहे, मी वाचवणार आहे. मग कसं माहीत का तो खोटा आहे आणि हा खरा आहे? आणि त्याच्यामुळे देवाने काय केलं, जुना करार लिहिला, ज्याच्यात प्रॉफेसी म्हणजे भाकीत लिहिण्यात आलं, यासाठी का मनुष्याला कळावं का तो व्यक्ती कोण आहे. आणि म्हणून देवाने काय केलं, भाकीत लिहिलं, जे आपण समजणार आहोत. भाकीत म्हणजे प्रॉफेसी म्हणजे जी गोष्ट होणारी आहे ती गोष्ट देवाने जुन्या करारात आजच लिहिली. काही अशी त्या व्यक्तीविषयी होईल, असं त्या गोष्टीविषयी होईल जे आपण समजणार आहोत. आणि जेव्हा या सगळ्या भाकीत त्या व्यक्तीविषयी खऱ्या ठरतील तेव्हा तुम्ही समजावं का हा देवाने पाठवलेला पुत्र आहे. समजलं किती महत्वाचं आहे? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमची जे मनधरणा आहे का ख्रिश्चन धर्म किंवा या देवाचा देव, त्या सगळ्या गोष्टीला बाहेर ठेवा. ते तुम्हाला कुठंच घेऊन जाणार नाही, ते तुम्हाला फसवतील. पण खरं महत्वाचं काय आहे की देवाची योजना काय आहे. आता भाकीत म्हणजे काय असतं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा आता तरी आपल्यापाशी मोबाईल आले. पहिले काय राहायचं की आपल्याला लँडलाईन नंबर राहायचा. जसा माझ्या घरचा नंबर, कारण तो पहिला फोन नंबर आहे म्हणून मला आजही आठवतो, 2665841. आजही मला आठवतो. पण जर मी अमेरिकेहून तो नंबर मी जर लावतो तर मला समजून घ्या, एखाद्या व्यक्तीला किंवा माझ्या वडिलाला मला फोन लावायचा आहे, तेव्हा मी लावायचो सुद्धा, तर मी डायरेक्ट 721-266-48 लावत नाही. तर आपण काय करतो, आपण हे जे जगातले विचार करा, आता काय बोलत आहे भाकिताविषयी, तर तुम्हाला अमेरिकेवरून एक जो व्यक्ती आहे त्याला कनेक्ट करायचा, म्हणजे तोच व्यक्ती तुम्हाला भेटला पाहिजे. आता या जगात किती करोडो अब्ज लोक आहेत, मग त्याच्यापासून तुम्हाला एका व्यक्तीपाशी कसे येता, तर पहिले तुम्ही ठरवता देश कुठला, भारताचा कोड 91. मग ठरवता की एरिया कुठला, महाराष्ट्र अमरावती 0721. मग ठरवतात अमरावतीतला एरिया कुठला, नेहरू नगर, काँग्रेस नगर 266. आणि मग 5841 येपर्यंत काय झाला, आता तुम्ही या करोडो अब्जा लोकांपासून एका व्यक्तीवर आली आणि हॅलो, मला तुझ्या संग बोलायचं आहे. समजले? म्हणून हे भाकीत कशासाठी देण्यात आलं, या गोष्टीसाठी. काही अब्ज लोक जे आहेत त्याच्यातून तुम्हाला समजावं की देव काय सांगत आहे, का मी जो व्यक्ती तुमच्यापाशी पाठवणार आहे तो व्यक्ती कोण आहे ते तुम्ही ओळखावं आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा. आणि त्याने जे तुमच्यासाठी केलेलं आहे, जे तो बोलत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला अनंताचं जीवन भेटू शकते. समजलं? म्हणून हे फार महत्वाचं. आणि येशू ख्रिस्ताविषयी जुन्या करारात 351 भाकीतपेक्षा जास्त करण्यात आल्या. आपल्यापाशी इतक्या वेळ नाही, पण जितक्या आपण सहजरित्या समजू शकू त्या गोष्टी आपण शिकणार आहोत. जे पहिलं भाकीत देवाविषयी करण्यात आलं ते काय करण्यात आलं विचार करा. 700 वर्षा आधी, म्हणजे जुन्या करारात येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या आधी. लक्षात ठेवा आपला हेतू काय आहे, म्हणून मेसेज संदेश समजण्याचा प्रयत्न करा. काय बोलत आहे का देवाने जे बायबल जुना करार दिला येशू ख्रिस्त येण्याच्या आधी, तर 700 वर्षा आधी का हा व्यक्ती कुठं जन्म घेईल,
हा व्यक्तीचा जन्म कुठं होईल. म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्ण जगातून आता कुठं नजर, बेथलेहेम मध्ये जन्म कोण घेते. बरोबर. आता काय आलं, कारण देवाने हे असं नाही झालं, त्याने 700 वर्ष आधी, कोणाच्या जन्माच्या 700 वर्ष आधी कोणी सांगू शकतं की कोण कुठे जन्मणार आहे. बरोबर. आणि म्हणून देवाने काय सांगितलं की 700 वर्ष आधी मिखाच्या पुस्तकात देवाने लिहिलं 5:2 मध्ये, पण हे बेथलेहेम एफ्राता, बेथलेहेम येथून उद्धारकर्त्याचे राज्य, जरी तू यहुदातील सर्व कुळात सर्वात लहान आहे, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एक जण निघेल. त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून आहे, प्राचीन काळापासून आहे. याचा अर्थ तो काय सांगत आहे, जरी हा इथे येत आहे बेथलेहेम मध्ये, तर याचा अर्थ हा नाही का अरे आता इथं देवाला किंवा इथं देवाची निर्माती झाली. देवाला कधी कोणी बनवलं नाही. देव आरंभापासून आहे. आणि आरंभ काय आहे हे तुमच्यानी माझे विचार समजू शकत नाही. फक्त फरक हा आहे का देव आता मनुष्य बनून तो सांगत आहे 700 वर्ष आधी का बेथलेहेम हे गाव, कदाचित त्या गावाचं नावही नसेल, पण देवाने सांगितलं हा बेथलेहेम मध्ये जन्मेल. आता काय होत आहे, सगळ्या गोष्टी काय होत आहे, नॅरो म्हणजे काय आहे, कमीत कमी, रुंद, कुठपर्यंत याचं. पुढे एक जो बाकी जो त्याने सांगितलं की आता बेथलेहेम मध्ये काय राहील, एक कुमारिका राहील. काय राहील, एक कुमारिका राहील. आणि ती कुमारिका, मग तो खूप तो कुमारिका आहे नाही, तिचं जरी लग्न ठरलं पण लग्नाच्या आधीच ती गर्भवती होईल. म्हणजे विचार करा सगळ्या गोष्टी कशा क्लिअर होत आहे की लग्नाच्या आधी ते गर्भवती होईल, पवित्र आत्म्याच्या साहाय्याने ते गर्भवती होईल. आता काय झालं, बेथलेहेम पासून एका स्त्रीपर्यंत काम आलं की देवाचा पुत्र, आता ती गर्भवती होईल. विचार करा, योसेफ जेव्हा तिचा म्हणजे ह्या दोघांचं लग्न ठरलं होतं, एंगेजमेंट झाली होती, आणि योसेफाला जसं कळलं का माझी होणारी बायको गर्भवती आहे, आणि साहजिकच आहे त्याने काय केला, शंका घेतली आणि त्याने काय ठरवलं की हिला न सांगता मी सोडून जाईल. पण देवाच्या देवदूताने त्याला सांगितलं की योसेफा, ती जे तुझी बायको होणारी आहे, तिचा जे बाळ आहे ते पवित्र आत्म्याच्या रीतीने गर्भवती, तो देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून त्याने आपल्या बायकोची काळजी घेतली, कारण त्याच्याशिवाय कुठला असा व्यक्ती जी माझी बायको होणारी आहे आणि ते पहिलेच गर्भवती आहे तिची काळजी घेईल. पण त्याला समजलं का हा देवाचा पुत्र आहे. म्हणून बेथलेहेम पासून काय झालं तर ते मरियेपर्यंत का हा तो पुरुष आहे. त्यानंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मोठा झाला, आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की जेव्हा तो मोठा झाला आणि जुन्या करारामध्ये हे पहिलेच लिहून ठेवलं, पुन्हा एकदा कसं समजेल हा ख्रिस्त आहे. आम्ही बेथलेहेम बघितलं, बस जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप साऱ्या गोष्टी मी स्किप करत आहे यासाठी का आपल्यापाशी वेळ नाही. आणि एक सुंदर गोष्ट आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, आकाशातील तारा जे 3 राजे त्यांना भेटायला येत होते, तो तारा त्यांना त्या जागेवर, त्या घरावर, समजून घ्या या अमरावतीच्या या जागी जर जन्म झाला असेल आणि जर तुम्हाला त्याचा ॲड्रेस पाहिजे असेल तर तो तारा त्यांना तिथपर्यंत घेऊन आला. कुठल्या व्यक्तीच्या जन्मासाठी तारा चालतो, हा फक्त देवाकडून असलेला असला पाहिजे. आणि पुढे जेव्हा देवाचे वचन सांगतं, पण जेव्हा तो मोठा होईल तो अनेक कार्य करेल, तो अनेक रोगे बरे करेल, अनेक चमत्कार करेल. या सगळ्या गोष्टी कशासाठी, का देव जो म्हणतो जो ख्रिस्त आहे तो ख्रिस्त हाच आहे. आणि आपण जे देवाचे चमत्कार आपण शिकत आहोत त्यातले फक्त काही चमत्कार मी तुमच्यासाठी सांगतो, यासाठी का तुम्हाला समजावं की हो, हा देवाने जे देव केलेला ख्रिस्त आहे तो हाच जो मनुष्य, ज्याचं नाव तुम्हाला माहित आहे का, मरियेला देवदूताने सांगितलं की तू त्याचं नाव येशू ठेव, की त्याच्याद्वारे जगाला तारण मिळावं. आणि मग जेव्हा तो मोठा झाला, त्याने जे चमत्कार घडवले, येशू एका दुष्ट आत्म्याला बरे करतो, कुष्ठरोग झालेल्या एका माणसाला शुद्ध करतो, एका माणसाचा वाळलेला हात बरा करतो, एका विधवेच्या मुलाला मेलेल्यातून पुन्हा जिवंत करतो, समुद्रातील वादळ शांत करतो, भूतांना डुकरांच्या कळपात घालतो, गर्दीतील रक्तस्राव विसार असलेल्या एका स्त्रीला बरी करतो, याईराच्या मुलीला पुन्हा जिवंत करतो,
2 आंधळ्या माणसांना बरे करतो, बोलताना येणाऱ्या एका माणसाला बरे करतो, 5,000 लोकांना तो खाऊ घालतो, पाण्यावरून तो चालतो, रक्तस्राव असलेल्या स्त्रीला तो बरे करतो, बरे करतो, एक परराष्ट्रीय स्त्रीच्या भूताने पछाडलेल्या मुलीला तो बरे करतो, एका बहिऱ्या व मुक्या माणसाला बरे करतो, डोळ्यातून थुंकून जन्मात असलेल्या एका माणसाला बरे करतो, लाजराला मेल्यातून पुन्हा जिवंत करतो. देव म्हणत आहे की किती तुमच्यासाठी किती चमत्कार त्या एका व्यक्तीने. तुम्हाला माहित आहे काय, योहानाच्या पुस्तकात मध्ये त्याने काय लिहिलं, मी तुमच्यासाठी वाचतो, याच्याविषयी थोडे विचार करा. आणि याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत, ती एक एक लिहिली तर लिहिलेले पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते. इतक्या साऱ्या गोष्टी देवाच्या पुत्राने कशासाठी केल्या? पुन्हा एकदा, जो ख्रिस्त, जो स्वर्ग, विचार करा या गोष्टीविषयी, का आपण कोणाविषयी बोलत आहे? जो निर्माण करता, जो स्वर्ग, जो आत्मिक, ज्याने सगळ्या गोष्टी बनवल्या, त्याचा पुत्र जो स्वतः देव, तो जो या पृथ्वीवर आला, त्याच्याविषयी बोलत आहे. तो कोण आहे? या गोष्टीचं गांभीर्य समजा, कारण तुमचा आत्मा याच्यावर डिपेंड आहे. या गोष्टीचा अर्थ समजा, कारण तुमचं अनंताचं जीवन याच्यावर डिपेंड आहे. या गोष्टीचं सत्य समजा, कारण एक दिवस असा येईल तुमची खतम होऊन जाईल तुमचा जीव, तुम्ही निघून जाल. पण हे सत्य जोपर्यंत तुम्ही समजून स्वीकाराल नाही, तोपर्यंत तुम्हाला अनंताचं जीवन भेटणार नाही. कारण तारणासाठी पहिले सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? का मी विश्वास ठेवतो का हा देवाचा पुत्र आहे, आणि म्हणून हा संदेश आहे. पुढे त्याने काय केलं? त्याने हे सांगितलं का तो वधस्तंभावर खिळल्या जाईल, ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले जाईल. आणि या जगातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा जो देवाचा पुत्र आहे, तो ख्रिस्त जो आहे त्याला क्रूसावर टांगण्यात आलं. आणि या गोष्टीविषयी 1000 वर्षाआधी, आता एक तुम्हाला मी सुंदर गोष्ट सांगतो, क्रूसावर टांगणं ही जे काय आहे मृत्यूदंड आहे, तर हा आधीपासून नव्हता. तर रोमन जेव्हा राज्य या पृथ्वीवर आलं, आणि रोमन राज्यांनी काय केलं, जे सगळ्यात वाईट लोक आहेत त्यांना कॅपिटल पनिशमेंट म्हणजे असते मृत्यूदंड, जे वाईट करतात त्यांच्यासाठी हे त्यांनी नवीन प्रथा चालू केली. पण येशू ख्रिस्तासोबत हे होईल हे 1000 वर्षाआधी सांगण्यात आलं. आणि त्याने जेव्हा देवाचा पुत्र आला, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी क्रूसावर टांगलं, जे त्याच्याविषयी बाकी त्यांना सांगण्यात आलं. तेवढंच नव्हे, तर त्या क्रुसिफिक्शन म्हणजे जे क्रूसावर टांगत असताना ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सुद्धा देवाने सांगितल्या. देवाने म्हटलं की तिचं जे सैन्य आहे त्याचे वस्त्र फाडतील आणि त्यांच्यासोबत जुगार खेळतील का, हे तू घे, हे तू घे, हे मू घे. ह्या सगळ्या गोष्टी देवाने पहिले सांगितल्या. आणि जेव्हा तुम्ही बायबल नवीन करार वाचता, या सगळ्या गोष्टी तशा तशा झाल्या. तेवढंच नव्हे, तर ते म्हणतात की जे लोक त्याला बघतील ते येशूची थट्टा करतील. का रे, तू राजा आहे ना, तू म्हणतो ना तू स्वर्गातील देव आहे, तू म्हणतो की मी लोकांना बरे करतो, अरे तू क्रूसावून पहिले स्वतःला तो वाचव आणि मग आम्हाला वाचवण्याची तू काय कर, नंतर तू काळजी घे. या सगळ्या गोष्टी बायबलमध्ये सांगितल्या की लोक असे करतील. एवढंच नव्हे, तर देवाचं वचन सांगतं की लोक बसून येशूकडे एकटक पाहत राहतील, का हा बघा काय करत होता, हा बघा काय म्हणत होता, आणि बघा याला स्वतः क्रूसावर टांगितलं. या सगळ्या गोष्टीचं भाकीत 1000 वर्षाआधी जुन्या करारामध्ये. असं कसं असू शकते का एका व्यक्तीविषयी या सगळ्या गोष्टी बरोबर ठरतील? असं कसं पॉसिबल आहे का एका व्यक्तीसाठी जो देवाचा पुत्र आहे, ज्याच्याविषयी ख्रिस्ताने सांगितलं आहे, या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरतील? आणि या सगळ्या गोष्टी होत गेल्या. पुढे तो म्हणाला येशूचे हाडं मोडले जाणार नाहीत. विचार करा याच्या बारीकी, याचा अर्थ काय होतो समजून घ्या. जेव्हा हे लोक एखाद्या व्यक्तीला क्रूसावर टांगायचे, आता हा रात्रभर टांगून मरू नये म्हणून काय करायचे, त्याचे पाय तोडायचे. पाय तोडल्यामुळे काय होतं, विचार करा, तुम्हाला क्रूसावर लटकवलं आहे, आता तुमची ताकद कशात असते, आपण पाय असे हे करून की मी उभा राहावं, कारण सगळी ताकद आपण पायाची लावतो. पण जेव्हा तुमचे पाय तोडले, आता तुमची ताकदही राहणार नाही, बरोबर. आणि म्हणून याला मारण्यासाठी जेव्हा ते त्याच्या पायाजवळ आले, येशू ख्रिस्ताने आपला प्राण स्वतःच दिला. आणि म्हणून देवाचे वचन सांगतं की त्याचे पाय मोडल्या जाणार नाही. सगळ्या गोष्टी त्या एका व्यक्तीविषयी.
जो म्हणत होता मी येशू आहे, मी देवाचा पुत्र आहे, या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या. देवाचं वचन सांगतं, जे आपण आज पुनरुत्थानाचा दिवस जो साजरा करत आहे त्याच्या आधी देवाचं वचन सांगतं की त्याची जे कबर होती, जे राहील, ते काय म्हणतो, ख्रिस्ताला एका श्रीमंत माणसाच्या कबरीत दफन केले जाईल. योसेफ नावाचा एक देवाचा शिष्य होता. त्या काळात लोक काय करायचे की आपल्यासाठी स्वतःची कबर एक विकत घ्यायचे. आणि कबर म्हणजे काय, आपली मातीत गाडलेली नसायची, तर एक खोली. आणि जसा जसा एखादा श्रीमंत व्यक्ती आपल्यासाठी एक खोली विकत घ्यायचा की जेव्हा मी मरेल त्याच्यात मला टाक जा. आणि येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं का त्याला श्रीमंताच्या एका कबरीत टाकल्या जाईल. आणि हा जो योसेफ तिथं गेला आणि त्याने म्हटलं का हे येशू मेला आहे ना, याचं जो शरीर मला द्या आणि मी माझ्या कबरीमध्ये त्याला टाकतो. पुढे देवाचं वचन सांगतं पण तो त्या कबरीत राहणार नाही. वचन सांगतं ख्रिस्त मृतांमधून पुनरुत्थान होईल. रविवारच्या सगळ्यात सकाळी मरिया आणि बाकीच्या ज्या स्त्रिया, पेत्र, योहान आणि बाकीचे जे पहिले त्याला धावत पाहायला गेले, त्यांना दिसलं की कबरेवरचा जो दगड आहे तो हटवलेला होता. त्यांना दिसलं का तिथे एक नॅपकिन जो आहे तो असा पांढरा असा गुंडाळून इथे ठेवलेला होता आणि तिथे एक देवदूत बसलेला होता. आणि त्याने काय म्हटलं माहित आहे, कोणाला शोधत आहात? जो जिवंत आहे त्याला मेलेल्यामध्ये कसे शोधता? तो उठला आहे, प्रभू उठला आहे, तो जिवंत आहे, तो इथून तुमच्या पुढे गेलेला आहे. आणि त्यानंतर 500 लोकांना 40 दिवस देवाने दर्शन दिले, यासाठी का त्यांना कळावं की हो, हाच देवाचा पुत्र आहे, हाच देवाचा पुत्र आहे जो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारण्यात आला, त्याला गाळण्यात आलं, त्याला जेही तुमच्या आणि माझ्या पापाची शिक्षा होती. म्हणून देवाची योजना काय होती, तर तुमच्यासाठी एक अभिषिक्त, एक निवडलेला, एक देवाचा मनुष्य, एक देवाचा पुत्र, जो मसीहा, जो तारणारा, तो पाठवावा, ही देवाची योजना. पण मग ते योजना कसं अंमलात आणायची? कारण पापाची शिक्षा मरण आहे आणि तुम्हाला आणि मला अनंताचे मरणमध्ये आणि न्यायामध्ये टाकता न यावं म्हणून देवाचा पुत्र जो ख्रिस्त आहे, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी शिक्षा घेतली, तो तुमच्या आणि माझ्यासाठी क्रुसावर मारण्यात आला, त्याला गाडण्यात आलं. त्याने सगळे जे पाप तुमचे आहे त्या क्रुसावर घेतले. त्याने सगळं तुमच्या आणि माझ्यासाठी केलं. जोपर्यंत तुम्हाला हे गोष्ट समजत नाही की ख्रिस्त कोण आहे, कारण ख्रिस्त कोण आहे याचं खरं गांभीर्य तुम्हाला जेव्हा समजेल ना, पाप करण्याची इच्छा तुमची मरेल. आज ख्रिस्त आपल्यासाठी काय आहे, एक असा देव आहे जो क्रुसावर टांगलेला आहे आणि त्याचं काही केलं तरी आपल्याला जमतं. तो तुमच्या विचाराचा ख्रिस्त जेव्हा तुम्ही करून ठेवाल, तुम्ही खतम व्हाल. पण जेव्हा तुम्हाला समजेल का पवित्र स्वर्गातील देव, त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला आणि हा जो येशू म्हणतो का मी देवाचा पुत्र आहे आणि हे सगळे बाकी त्याच्यासाठी खरे ठरले आणि म्हणून तो ख्रिस्त आहे. आणि म्हणून आता त्याने जे माझ्यासाठी केलं का, ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, तुमच्या आणि माझ्या सगळ्या पापाची शिक्षा त्याने क्रुसावर घेतली. आणि तो म्हणतो की आता जो ही विश्वासाने हाक मारेल, हाक कोण मारेल? ज्याला आपल्या पापाची क्षमा पाहिजे. हाक कोण मारेल? ज्याला सार्वकालिक जीवन पाहिजे. हाक कोण मारेल? ज्याला पलटायचं आहे. आणि जो ही ख्रिस्ताला हाक मारेल, विचार करा आपण या धर्माच्या आणि ख्रिस्ती आणि या सगळ्या गोष्टी कसे अटकलो आहोत, बरोबर? आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की अरे स्वर्गातील जो देव आहे, ज्याच्या समोर तू न्यायासमोर उभा राहणार आहे, त्याने हे तुझ्यासाठी केलं. त्याने ख्रिस्त तुझ्यासाठी पाठवला, देवाचा पुत्र त्याने तुझ्यासाठी पाठवला. पण तरीही तुझं मन बदललं नाही की मी त्याला स्वीकारावं. पण जेव्हा तुम्हाला ही गोष्ट समजेल का हा तो ख्रिस्त आहे, हा मला वाचू शकतो, कारण आता सगळ्या गोष्टी बरोबर ठरतात आणि देवाच्या पुत्राला हे पावर देवाने दिले का जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक सुंदर गोष्ट आहे का. एकदा एका व्यक्तीने विचारलं, एका व्यक्तीने काय विचारलं, मला एक प्रश्न आहे म्हणे. म्हटलं सांगा. की समजून घ्या मी 1 रुपयाची चोरी केली. काय केली? 1 रुपयाची चोरी केली आणि फक्त हाच एक पाप मी या पूर्ण जगात केलं. बरं, 1 रुपयाची चोरी, एकच पाप पूर्ण जगात, आणि तुम्ही म्हणता की पापाची शिक्षा मरण आहे.
मग माझ्या 1 रुपयासाठी देव तुम्ही म्हणता की माझा आत्मा अनंताच्या नरकात टाकेल? म्हणजे अनंत जे कधी न संपणारा नरक, तिथे 1 रुपयासाठी देव माझा आत्मा टाकेल? हे बरोबर वाटत नाही. हो, बरोबर वाटत नाही. कारण देव न्यायी आहे. तुझ्या 1 रुपयासाठी जे तू चोरी केली किंवा तुझा 1 खोटं, त्याच्यासाठी देव तुला नरकात नाही पाठवेल. देव कशासाठी नरकात पाठवेल माहित आहे का? त्या 1 रुपया चोरीची शिक्षा देवाच्या पुत्राने आपल्या स्वतःवर घेतली. देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. तो या जगात आला. तुम्ही हा संदेश ऐकला. तुम्हाला सुवार्ता सांगण्यात आली. आपल्याला सत्य देण्यात आलं. तुम्हाला सांगण्यात आलं की जो पवित्र होता तो तुमच्यासाठी नम्र झाला. जो पवित्र होता तो तुमच्यासाठी पाप झाला. त्याने क्रुसावर आपल्या हातात तुमच्यासाठी खेडे घातले. त्याला मारण्यात आलं. त्याचं रक्त सांडवण्यात आलं. त्याला जे त्याला यातना देण्यात आली, जे त्याला मरण देण्यात आलं, त्याच्यासारखं दुसरं कुठलं वाईट नाही. त्याने हे सगळं तुमच्यासाठी केलं. पण तुमच्या अविश्वासामुळे तुम्हाला नरकात टाकल्या. तुमच्या 1 रुपयासाठी नरकात नाही टाकल्या जाईल. वचन ऐका. वचन काय म्हणतं? योहान 3:17, कारण देवाने पुत्राला जगात पाठवले जे जगाचा न्याय करायला नाही. म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा पहिल्यांदा आला ते यासाठी नाही आला की तुमचा मी न्याय करतो, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. पुढे 18वं वचन म्हणतो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. तुमच्या 1 रुपयासाठी, तुमच्या 1 खोट्यासाठी तो नरकात नाही टाकेल. पण देवाने जे तुमच्यासाठी केलं, तुमच्यासाठी तारणाची भेट त्याने दिली. तो म्हणतो की तारण कृपेने विश्वासाद्वारे, पण तुमच्या अविश्वासामुळे. कारण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर मी पुन्हा एकदा समजून, तुम्ही म्हणाल जर मला आणखी दुसरा प्रश्न विचाराल, काय या जगातलं सगळ्यात मोठं पाप काय आहे? मर्डर आहे, खून आहे, रेप आहे? मला सांग कुठला आहे? तुम्हाला माहित आहे कुठला आहे? अविश्वास. त्याने तुमच्यासाठी एवढं सगळं केलं, पण तुमचा विश्वासच बसला नाही. तुम्ही आपल्या सगळ्या गोष्टी सोडून त्या देवाच्या पुत्राला हाक मारली नाही का, येशू मी विश्वास ठेवते, मी पापी आहे, माझा आत्मा वाचव, मला नरकात जाऊ देऊ नको. तू माझ्यासाठी हे सगळं काही केलं माझ्या प्रभू, एवढं सगळं तू माझ्यासाठी केलं, यासाठी का मला अनंताचं जीवन मिळावं. पण तुमचा विश्वासच बसेना का, असं काहीतरी असेल. म्हणून तुमच्या 1 खोट्यासाठी, 1 रुपयासाठी तो तुम्हाला अनंताच्या नरकात नाही टाकेल. यासाठी टाकेल का तुमचा अविश्वास, तुमचा कधी विश्वासच बसला नाही का असं काही होत असेल, का माझ्या पापाची क्षमा होत असेल, किंवा मी पापीच नाही. म्हणजे काही लोकांची सुरुवात इतक्या खालून करावं लागते का त्यांना हे समजत नाही की मी पापी आहे. त्यांना वाटतं की मी खराच आहे. म्हणजे इथं देवाने आपला पुत्र दिला, त्याने इतक्या सगळ्या गोष्टी कोणासाठी केल्या? तो काय म्हणतो, मी खऱ्यांसाठी नव्हे, जे पापी आहेत त्यांना तारावयास आलो आहो. आपण म्हणतो मी तर पापी नाही. आपण काय करतो, देवाच्या पुत्राला लबाड ठरवतो. म्हणून सगळ्यात मोठं पाप काय आहे? अविश्वास. का देवाच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवला नाही. म्हणून आज तुम्हा प्रत्येकाला प्रश्न आहे, तुमच्यासाठी ख्रिस्त काय आहे? कारण जेव्हा तुमच्यासाठी एक ख्रिस्ती धर्माचा हा देव आहे, तुम्ही संपले. का? कारण जर धर्माचा जर देव म्हटला, याचा अर्थ काय? काही पण चालून जाते. किती काही वाईट केलं, किती काही चोऱ्या केल्या, आणि फक्त प्रेज द लॉर्ड, जय येशू, आणि देवात राहिले, सण साजरे केले, मूर्त्या पूजल्या, सगळं बरं होते, तुम्ही खतम होऊन जाल. पण जेव्हा तुम्हाला कळेल का नाही, हा देवाचा पुत्र आहे, हा स्वर्गातील देव जो आहे त्याचा पुत्र आहे, याच्याविषयी मी ऐकलं आहे, हे सगळे भाकीत कोण्या व्यक्तीसोबत खरे ठरतात, आणि हे सगळं माझ्यासमोर जिवंत उदाहरण आहे, जे सेलिब्रेट तुम्ही स्वतः करता, पण तरी तुम्ही त्याला कधीच हाक मारला नाही. म्हणून तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुमच्यासाठी ख्रिस्त काय आहे? कारण मी तुम्हाला सांगू, जर तुमच्यापाशी अनंताचं जीवनाचं दान नाही, तुम्ही कधीच त्याला हाक मारलं नाही, तुमच्यापाशी तारण नाही, तुमच्या पापाशी जर क्षमा झाली नाही, तुम्ही पहिलेच ठरवून घेतला आहे का हा एक धर्माचा एक देव आहे, हाही चालते, तेही चालते, इथंही प्रार्थना होते, जिथेही गरज आहे, तुम्हाला जो व्यक्ती आहे त्याचा अर्थ समजला नाही. म्हणून तुम्हा प्रत्येकासाठी प्रश्न आहे. कारण मी तुम्हाला काय म्हटलं, या प्रश्नाचं योग्य उत्तर विचार करा.
कारण जेव्हा तुम्ही ठरवाल की अरे हा स्वर्गातील जो एकमेव देव आहे, त्याने पाठवलेला देवाचा पुत्र आहे, ज्याने माझ्या पापासाठी या सगळ्या गोष्टी केल्या, आणि याच्यामुळे काय होऊन जाईल, तुमचा पूर्ण दृष्टिकोन बदलेल की अरे हे सत्य आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय, किती सोपं आहे. कठीण आहे याच्यासारखं काही सोपं आहे? सगळं तुमच्यासाठी सांगण्यात आलं, देण्यात आलं, कळवण्यात आलं, पटवण्यात आलं. आता फक्त एकच गरज आहे की समजणे, हो मी पापी आहे, येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते मी पापी आहे आणि तू देवाचा पुत्र आहे, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. कारण तुम्हाला काय सांगितलं, जोपर्यंत जर तुम्ही हे हाक मारली नाही, का तुम्ही हाक मारत ना, कारण तुमच्या अविश्वासामुळे तुम्हाला नरकात टाकल्या जाईल. अविश्वास ही अशी गोष्ट आहे जे मनुष्याला अनंताचं नरक दाखवते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही देवाच्या पुत्रावर, जे देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी होती, जसं तुम्हाला माझी साक्ष माहीत आहे, मी ख्रिस्ती धर्मात जन्मला होतो, माझ्याजवळ ख्रिस्ती धर्मातला एक येशू ख्रिस्त होता, माझ्यापाशी सगळे आशीर्वाद होते, पण कधीच नवीन जीवन, नव्याने जन्म, पाप्याची क्षमा, अनंता जीवनाचे आशीर्वाद हे काहीच माहीत नव्हते. कारण हा जगाने जो ख्रिस्त शिकवला तोच मी घेतला. पण ज्या दिवशी मला कळलं का मी पापी आहे आणि आता मला तारणाऱ्याची गरज आहे, आणि जेव्हा मला सांगण्यात आलं की अरे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याला कधी हाक मारली का, ज्या दिवशी मी त्याला हाक मारली त्याने माझा आत्मा वाचवला. तुमची साक्ष काय आहे, तुमच्यासाठी येशू काय आहे? कारण या प्रश्नाचं उत्तर तुमचं अनंताचं जीवन ठरवेल. पण जर आज तुम्हाला समजलं असेल येशू काय आहे आणि देवाने तुमच्यासाठी काय केलं आहे, त्याची इच्छा आहे का तुम्ही त्याला विश्वासाने हाक मारा की येशू, मी विश्वास ठेवते का तू देवाचा पुत्र आहे. ही पहिली गोष्ट, याच्यावर तर काहीच नाही की पहिले तू देवाचा पुत्र आहे जो माझ्यासाठी आला आहे आणि माझ्या पापासाठी तू मारण्यात आला, गाळण्यात आला. हे माझे पाप होते ज्याच्यामुळे तू क्रूसावर टांगण्यात आला. कारण तू माझ्यावर प्रेम करतोस, कारण तुझी इच्छा आहे की माझा आत्मा नरकात जाऊ नये आणि नरकाच्या यातनेपासून मला वाचवण्यासाठी प्रभू तू माझ्यासाठी आला आणि माझ्यासाठी गाळण्यात आला, मारण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि जसे तुम्ही त्याला विश्वासाने हाक मारता, येशू माझी क्षमा कर, तुम्ही काय केलं, जगातल्या सगळ्या गोष्टीला सोडून स्वर्गातील देवावर विश्वास ठेवला. आणि जसे तुम्ही हाक मारता येशू माझा आत्मा वाचव, याच समय तो तुमचा आत्मा वाचवतो. तुम्हाला कळतं की स्वर्गातील देवाने मला वाचवलं, तुम्हाला कळतं की अनंताचं जीवन मला भेटलं, तुम्हाला कळतं का नवीन आत्मा मला देण्यात आला, नवीन हृदय, नवीन इच्छा, नवीन दिशा आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतं की मला भेटलं. कधी, जेव्हा तुम्ही खऱ्या देवाच्या पुत्राला हाक माराल. पण खरं म्हणजे कधी, समज काय आहे, म्हणजे कोणाविषयी बोलत आहो. कारण लक्षात ठेवा, जशी तुमची देवाविषयीची समज तसं तुमचं जीवन. पण जेव्हा तुम्हाला कळेल की स्वर्गातील देवाविषयी आपण बोलत आहे आणि त्याला तुम्ही हाक मारता, तो तुमचं जीवन बदलू शकते. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करा, आपल्या मानाखाली घाला. मला ठाऊक नाही की तुमची देवाविषयीची काय मनधारणा आहे, तुम्हाला देवाविषयी काय वाटतं. मला ठाऊक नाही की तुम्ही देवाविषयी काय तुमची समज आहे. पण जर आजचा संदेश, आजचे वचन तुमच्या संग बोललं असेल आणि तुम्हाला हे सत्य कळलं असेल की आपण इथे जो स्वर्गातील देव आहे आणि जे त्याची योजना तुमच्यासाठी आहे आणि जो ख्रिस्त त्याने तुमच्यासाठी पाठवला, तो ख्रिस्त म्हणजे येशू ख्रिस्त आहे. आणि जे भाकीत तुम्ही ऐकलं, जे पुरावे तुम्ही बघितले आणि त्या पुराव्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की हो हा देवाचा पुत्र आहे, कारण या सगळ्या गोष्टी याच्यासाठी आणि याच्या जीवनासाठी खऱ्या ठरल्या. आणि मग जेव्हा देवाचा पुत्र म्हणतो की मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहेत त्यांना तारावयास आलो आहो, वचन सांगतं की जोही आता विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. आणि जेव्हा तुम्हाला हा संदेश कळला, देवाचं सत्य कळलं, येशू कोण आहे हे कळलं, ख्रिस्त कोण आहे हे कळलं, आणि जसे तुम्ही त्याला विश्वासाने हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, ओय प्रभू मी विश्वास ठेवते मी पापी आहे, ओय प्रभू आजपर्यंत परमेश्वर आहे जीवनाचं सत्य मला कधीच कळलं नाही, ओय परमेश्वरा माझा आत्मा वाचव, ओय परमेश्वरा मी तुझ्या विरोधात परमेश्वर आयुष्यभर काढलं आणि मला माहित नाही की अजून किती दिवस आहे. आजचा संदेश, आजची शांती आणि प्रभू आजचा जो संदेश सत्य जे मी ऐकलं परमेश्वरा, होय प्रभू मी विश्वास ठेवते, ओय
प्रभू मी विश्वास ठेवते, आपले हृदय कठोर होऊ देऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आपले हृदय कठोर करता, लक्षात ठेवा देवाचा आत्मा कधीच तुम्हाला कार्य होऊ देणार नाही. पण जेव्हा तुम्ही आपल्या हृदयाचे दार उघडता आणि आपले पाप सोडण्यासाठी रेडी होता, की माझं जीवन बदललं पाहिजे, मला तारण पाहिजे, अनंताचं जीवन पाहिजे, जर हे तुमची इच्छा नसेल, तुम्ही मेलेले आहात. अरे त्याला हाक मारून बघा. आणि जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, येशू माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर. आज मला कळलं की येशू काय आहे, आज मला कळलं ख्रिस्त काय आहे, आज मला कळलं की स्वर्गातील देवाची योजना माझ्यासाठी काय आहे. आणि ही योजना परमेश्वरा मस्त सारख्या पाप्याला तू आज कळवली. मला ऐकण्यासाठी तू सामर्थ्य दिलं, मला समजण्यासाठी सामर्थ्य दिलं. आता विश्वास ठेवणे हा तुमचा निर्णय आहे. तुमच्यापाशी तारण नसेल, या समय त्याला हाक मारा, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. मी विश्वास ठेवते का तू देवाचा पुत्र आहे, तू ख्रिस्त आहे, तू मसीहा आहे, तू अभिषिक्त आहे, तू निवडलेला आहे, तू स्वर्गातून आलेला देव आहे, जो मनुष्य बनून या पृथ्वीवर आला आणि माझ्या पापाची शिक्षा तू क्रूसावर घेतली, यासाठी का मला तारण लाभावं. येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, माझा आत्मा नरकात जाऊ देऊ नको. तुझे वचन सांगतं की जोही हाक मारेल तो वाचवला जाईल. होय प्रभू माझा आत्मा वाचव, माझी क्षमा कर. होय प्रभू नवीन जीवन जगण्यासाठी आणि स्वर्गातील पवित्र जीवन, स्वर्गातील पवित्र देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी परमेश्वरा मला तू सहाय्य कर. त्याला हाक मार आणि बघा तो किती चांगला आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला प्रभू आजच्या दिवसासाठी, आजच्या संदेशासाठी. होय परमेश्वरा, मीही असाच होतो माझ्या पवित्र देवा. जेव्हा तू माझ्यासाठी आलास माझ्या पवित्र देवा, हे जीवनाचं सत्य तू मला दाखवलं, माझा आत्मा वाचवला. या समय प्रभू इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी आणि जे वचन संदेश ऐकत आहे त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. होय माझ्या पवित्र देवा, तुझं सत्य त्यांना दाखव. होय प्रभू, त्यांना ख्रिस्त कोण आहे, ख्रिस्त काय आहे आणि येशू ख्रिस्त याने तुमच्यासाठी काय केलं. होय परमेश्वरा, हे सत्य त्यांना दाखव. तुझी इच्छा आहे प्रभू माझ्या पवित्र देवा. योहान 3:16 म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुझी इच्छा आहे कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. ओय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो प्रभू. त्यांना जीवनाचं सत्य कळू दे, त्यांचे विचार तू उघड, त्यांचे मन तू उघड माझ्या राजा, त्यांचे हृदय तू उघड, त्यांची आत्मिक कंडिशन त्यांना दाखव माझ्या राजा, की ते मरत आहे. तारणाशिवाय कुठलाही व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही. होय प्रभू, त्यांना दाखव परमेश्वरा की पापाची क्षमा घेतल्याशिवाय कुठल्याच व्यक्तीला तारण नाही, स्वर्ग नाही. आणि पापाची क्षमा फक्त तू देऊ शकतो, कारण तू ख्रिस्त आहे, कारण तू वाचवणारा आहे, कारण तू मसीहा आहे. होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या येशू. धन्यवाद मानतो होय परमेश्वरा तुझ्या कृपेसाठी, आजचा संदेश, आजचे वचन आणि आजचं ज्ञान परमेश्वरा. होय प्रभू, तू दिलं प्रभू, कारण तुझी इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तू प्रत्येकावर प्रीती करतो. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, जे ऐकणारे ते प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि होय प्रभू, तुझी इच्छा प्रत्येकाच्या जीवनात तू पूर्ण होऊ दे. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी, आजच्या संदेशासाठी आणि आमच्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी परमेश्वरा. धन्यवाद मानतो प्रभू, जेव्हा आम्ही पापात असताना आमची लायकी नव्हती परमेश्वरा, तरी तू प्रभू आमच्यासाठी आलास, पवित्र जीवन जगला आणि जे प्रभू तू क्रूसावर केलं आणि आज पुनरुत्थानाचा दिवस प्रभू जे आम्ही साजरा करत आहोत, धन्यवाद मानतो तुझ्या महान प्रीतीसाठी. गौरवितो तुला आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड.